एव्हरीवन, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सर्व छानच असाल. आणि आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये खूप छान छान नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील, कारण की उद्या आहे आपला मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार. तर काल आम्ही गेलो होतो दादरला ते सगळं शॉपिंग करायला, म्हणजे सगळं सामान आणायला. पण मी कालचा ब्लॉग नाही केला, कारण की दादरला ॲज युज्युअल प्रचंड गर्दी होती, त्याच्यामुळे काही व्हिडिओ करताच आला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे कालच्या ब्लॉगमध्ये फक्त आम्ही सामान घेऊन आलो दादरवरून, बाकी मी काही कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या दिवसात मी काही केलं नाही, कामात होते मी. आणि आज मी जे आहे ते उद्याची सगळी तयारी करणार आहे आणि मला काहीतरी चांगलं असं छान असं डेकोरेटिव्ह करायचं आहे. तर मी काय काय करणार आहे त्याचे प्रिपरेशन्स आज ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर चला बघूया आज काय काय करायचं आहे ते. तर हे राऊंड बॅकड्रॉप्स आम्ही गणपती डेकोरेशन सेटमध्ये बनवले होते. तर मागच्या काही ब्लॉगमध्ये, गणपतीच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलेच असतील. तर हे बॅकड्रॉप मला डेकोरेशनमध्ये यूज करायचे उद्या. सो हे एक छान कलर आहे याचा. आणि तर हे एक होतं माझ्याकडे, तर हे मी घेतलेलं आहे. आणि ते बघा, इथे हे नवीन काही काही सामान आणलेलं आहे, तर याच्यातून काहीतरी बनवणार आहे. तर काय बनवते ते तुम्हाला दाखवते मी पुढे व्हिडिओमध्ये. तर हे बघा, मी गेलेली दुसरं काहीतरी आणायला आणि मला हा फॅब्रिक चांगला वाटला कलर, तर म्हणून मी अजून एक चौरंग कलर बनवलं स्वामींच्या आसनासाठी. सुंदर दिसतो एकदम हा कलर. तुम्हाला कसा वाटतोय कलर मला नक्की सांगा. तर हे मी एक बनवलं आता. तर इथे काम चालू आहे वस्त्र मेकिंगचं, सगळा पसारा आहे. आणि इथे कामाच्या मध्ये फलाहार पण चालू आहे. तर खानपान पण सुरू आहे थोडंफार. तर हे जे वस्त्र मी 3 गुरुवार वापरलं होतं ना, हे वस्त्र मी चंद्रकोर पैठणी साडीपासून बनवलं होतं, प्रॉपर सॉफ्ट सिल्कच्या. तर या साड्या असतात आमच्याकडे, कारण की आउटफिट्स आम्ही बनवतो, तर त्यामुळे साड्या असतात थोड्याफार. तर हे वस्त्र मी त्यापासून बनवलं होतं. आणि आता मी जे वस्त्र बनवणार आहे नवीन त्यासाठी, तर ते आहे या सिल्वर पैठणी साडीचं. याच्यावरती पूर्ण सिल्वर वर्क आहे. तर ह्या सिल्वर पैठणी साडीचं वस्त्र मी आत्ता बनवणार आहे उद्यासाठी. तर बघूया कसं बनतंय ते. बघा, जसं हे जे वस्त्र होतं तसं सेम हे पण वस्त्र मी बनवलं आहे. आणि अर्धं काम झालेलं आहे, अजून अर्ध्या गोष्टी करायच्या बाकी आहेत त्याच्या. याला मी कोणत्याही प्रकारचा कॅनव्हास बिलकुल यूज केलेला नाही आहे, विदाऊट कॅनव्हास. सेम हे पण विदाऊट कॅनव्हास मी बनवलं होतं, काहीच नाही, फक्त अस्तर लावलं आहे बॅक साईडला. तसंच हे पण मी रेडी केलं आहे. तर आता मी जेवून घेते आणि त्यानंतर थोडा आराम करणार आहे, आणि त्यानंतर पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू करेन. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर मार्केटला, तर बघूया काय काय मिळतं बाजारात आणि ते घेऊन येतो. मी मार्केटला जाऊन आली आणि पुन्हा वस्त्राचं काम सुरू केलं. तर हे बघा, असं काहीसं दिसतंय. अजून थोडं फायनल फिनिशिंग बाकी आहे करायचं. तर हे बघा, असं पूर्ण फायनल रेडी झाल्यावर पण मी एकदा दाखवीन व्हिडिओमध्ये. तर हे अशा प्रकारे बनतं आहे.
आणि दुसरी गोष्ट, मी गुरुवारच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की कमळ मी बनवलं आहे. तर हे बघा, ते म्हणजे पूर्ण दिसत नव्हतं तिथे, कारण खाली चौरंग कवर पण होतं आणि वरती घट मांडला होता, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं. तर हा व्यवस्थित लुक आहे त्याचा. हे सगळ्या कमळाच्या पाकळ्या आहेत आणि ह्या अशा थोड्याशा हाताने व्यवस्थित केलं ना की ते वर उभे राहतात. हे बघा, अशा प्रकारे. त्याला इथे 2 पाकळ्या कमी पडल्या होत्या, मग मी त्यात ठेवून दिल्या नंतर लावायला. मी नंतर अटॅच करणार आहे त्याला. तर हे बघा, सगळ्या पाकळ्या म्हणजे व्यवस्थित सगळ्या पाकळ्या अशा वर हे केल्यानंतर अशा प्रकारे दिसतं ते कमळ आसन. आणि हे कमळ आसन असल्यामुळे मी आयडियल कलर्सच यूज केले आहेत. बेसला मी ग्रीन कलर आणि पाकळ्यांना गुलाबी रंग यूज केला आहे, राणी कलर. खूप सुंदर दिसत होतं हे जेव्हा ठेवलं होतं. तर हे अशा प्रकारे आहे. बघा, हे चुनरी सकट फायनल माझं बनवून झालेलं आहे वस्त्र. खूप सुंदर दिसते. तुम्हाला आवडलं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतंय ते वस्त्र. बाकी उद्या घातल्यावर कसं दिसेल ते तर समजेलच उद्याच्या व्हिडिओमध्ये, तर नक्की बघा. तर इथे बघा काय काय डेकोरेशनचे आमचे प्रयत्न चालू आहेत. फायनल डेकोरेशन तुम्हाला उद्या बघायला मिळेल. पण हे बघा, बॅकड्रॉप घेतला आणि लाइटिंग वगैरे आम्ही करतोय आता. तर हे बघा, अशा प्रकारे याला लाइटिंग स्टिक केली आहे सर्व बाजूने. बघूया आता कसं होतंय ते. इथपर्यंत तरी छान झालंय. छान दिसतंय. हे बघा, हे त्याच्या जागेवर लागलेलं आहे. दाखवते ऑन करून कसं दिसतंय. खूप छान दिसते. उद्या अजून छान दिसेल. बघूया उद्या कसं वाटतंय ते. पण आता तरी एवढं करून ठेवलेलं आहे. आणि आज जेवणाला आहे मटार पनीरची भाजी आणि चपाती. तर आता आम्ही जेवून घेतो मस्तपैकी. तर आपलं अर्ध डेकोरेशन जे आहे ते सर्व कंप्लीट झालेलं आहे. बाकी आता फायनल अजून काय काय करणार आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर आज मी जे वस्त्र वगैरे व्हिडिओमध्ये दाखवलं की मी बनवलं, तर ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. आणि ओव्हरऑल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कळवा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.